मालेगावमध्ये शेवटच्या 4 महिन्यात 2024चा 900 लोकांना जन्माता दाखले देण्यात आले आणि या 900 पैकी 99% मुस्लिम। त्याची मग चीरपाड केल्यावर लक्षात आलं की खूप मोठं षडयंत्र आहे। वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात, त्या जाहिरातीमुळे अंजनगावचा एका कार्यकर्त्याने ही गोष्ट आमच्या लक्षात 10 दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव 1,60,000 तहसील, 60,000 ची नगरपालिका, त्यात 20,000 मुस्लिम आणि 14 ते अर्ध आले आहे। याची आता चीरफाड होणार सर। यात नेमकं किती आता यासाठी इथेही SIT स्थापन झाली आहे, मालेगावला पण झाली आहेत, पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की ह्यापैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा। घरी जाणता मृत्यू झाली ह्यातच पण जन्माचे दाखले ते अर्ध बघितले तर 98% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे। भिवंडीत 500, मालेगावमध्ये 1100, हा एवढा अंजनगावमध्ये 14 ते अर्ध आलेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगावमध्ये जात आहेत आणि केव्हा हे सगळे 1991चा आधी जन्मलेले। स्वाभाविक आहे, इथल्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचा आम्ही हिशोब नंतर घेऊ, पहिले ते 14 ते अर्ध आले आणि प्रत्येकाची चौकशी होणार। तुझा जन्म केव्हा झाला, मग तुझा आईचा कुठे झाला, वडिलांचा कुठे झाला, भावाचा कुठे झाला, आणि आतापर्यंत काय 60 वर्षाचा माणूस, 40 वर्षाचा माणूस, परिवारातले 4 लोक, मग आतापर्यंत म्हणजे हे सगळे बांगलादेशी रोहिंग्यांना बसमध्ये भरवून आम्ही बांगलादेश पाठवणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।